नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली. कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, योगीराज बागुळ यांचं प्रिय रामू हे पुस्तक आपण वाचत आहोत. गेल्या भागात आपण पाहिलं, राजरत्न अकाली 2 वर्षाचा असतानाच बाबासाहेब आणि रमाईंना सोडून गेला. नियतीने हेही बाळ त्या दोघांपासून हिरावून घेतलं. जगासाठी ते होते संघर्षाचे प्रतीक, न्यायासाठी अखंड लढणारे महापुरुष B.R. आंबेडकर. पण या कणखर व्यक्तिमत्वाच्या अंतरंगातही एक हळवं पितृहृदय होतं. राजरत्न, त्यांच्या डोळ्यातलं स्वप्न, त्यांच्या हृदयाचा तुकडा. नियतीने मात्र हे स्वप्न फार लवकर हिरावून घेतलं. अकाली जाण्यानं केवळ एका मुलाचं आयुष्य थांबलं नाही, तर एका पित्याच्या मनात कायमची वेदनेची पोकळी निर्माण झाली. इतिहास महान कार्याची नोंद ठेवतो, पण अशा वेदनादायी क्षणाची जखम मात्र शांतपणे हृदयातच जिवंत राहते. राजरत्न बाबासाहेब आणि रमाईंच्या आयुष्यातील न बोललेली वेदना होती. अतिशय दुःखमय आणि हृदय पिळवटून टाकणारा तो प्रसंग होता. हा व्हिडिओ तुम्ही जर ऐकला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की ऐका. आता पुढील भागाला सुरुवात करूया. डॉक्टर साहेबांनी नव्या जोमानं समाज उद्धाराच्या कार्यास पुन्हा सुरुवात केली. पुण्याचे केशवराव जेथे आणि दिनकरराव जवळकर यांच्या देशाचे दुश्मन या वादग्रस्त पुस्तकाच्या न्यायालयातील खटला पुण्याच्या कोर्टात जिंकल्यामुळे साहेब महाराष्ट्रातील चर्चेचा विषय झाले. टिळकवाद्यांना साहेबांनी शह दिला. टिळक भक्त न. चि. केळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांची वाचा बंद केली. पुण्यातील कोर्टाच्या खटल्यातून जेथे जवळकरांना दोषमुक्त केले. साहेबांच्या समाजसेवेची आणि समाज उद्धाराच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांची आणि डॉक्टर P.G. सोळंकी यांची मुंबई प्रांत विधिमंडळावर डिसेंबर 1926 मध्ये सदस्य म्हणून निवड केली. साहेबांनी आणि सोळंकी यांनी 18 फेब्रुवारी 1927 रोजी मुंबई प्रांत विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ घेतली. साहेबांना समाजकार्यासाठी हक्काचे राजकीय मंच मिळाले. 1927 सालाची मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात साहेब मलेरियाने आजारी पडले. अंगात ताप असतानाही ते कार्यालयात अंथरुणावर पडून वाचन करीत, भेटीस आलेल्या माणसांबरोबर गप्पा मारीत. जवळचे सहकारी त्यांना तुम्ही औषध घ्या आणि आराम करा असं विनवत होते, मात्र ते ऐकत नसत. विश्रांती घेत नसल्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस अधिक खालावू लागली. अशक्तपणा वाढू लागला. त्यांचेकडून वाचनही होईनासे झाले. ते अंथरुणावर नुसते पडून बसत. रामूबाई जेव्हा ते समजले तेव्हा त्यांनी भाऊ शंकर व दिवाकर पगारे यांना साहेबांच्या घरी घेऊन येण्यासाठी कार्यालयात पाठवलं. नातलग व आत्पेष्ट आणि हितचिंतक आता रामूबाईस आनंदाने रमाबाई म्हणू लागले. शंकर मामांनी साहेबांना परोपरीने विनवणी केली तरी साहेब घरी गेले नाही. पगारे दादांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन तकलादू कारणे सांगून घरी जाण्याचं टाळलं. पगारेंना आईसाहेब भाऊ मानत असे. शंकर मामा चाळीकडे परतले व त्यांनी साहेबांना हट्टीपणा आईसाहेबांना सांगितला. त्यानंतर मात्र आईसाहेबांना चैन पडेना. त्यांचं कशातच लक्ष लागेना. साहेबांच्या प्रकृतीची अधिक चिंता वाटू लागली. कुटुंबातील कोणाचीही प्रकृती खराब झाली की आईसाहेबांच्या पोटामध्ये गोळा उठे. नियतीने त्यांच्यावर असह्य दुःख पचवण्याची वेळ यापूर्वी अनेकदा आणली होती. स्वतःची प्रकृती बरी नसतानाही दुपारी भर उन्हात त्या एकट्याच साहेबांच्या कार्यालयात गेल्या. साहेबांच्या आजूबाजूला काही मित्रमंडळी बसलेली होती. कार्यालयात कधी नव्हे ते अचानक आलेल्या आईसाहेबांना पाहून सर्वजण स्तंभित झाले. पटापट उभे राहिले. एकाने आईसाहेबांना बसण्यासाठी खुर्ची दिली, मात्र त्या तशाच उभ्या होत्या. साहेबांचे मित्र व सहकारी कार्यालयातून बाहेर निघून गेले. आईसाहेब ओंडव्या होऊन बाबासाहेबांचे डोके चोळू लागल्या. ताप बघू लागला. साहेबांना विनवू लागल्या, अहो तुमचं अंग तापानं फणफणतंय,
तुम्ही घरी चला, विश्रांतीची गरज आहे तुम्हाला. नाही, मी घरी येणार नाही, तू परत जा. साहेब आईसाहेबांना म्हणाले, अहो, असा हट्टीपणा करू नका, तुम्ही घरी चला, नाहीतर मी पण घरी जाणार नाही. आईसाहेब म्हणाल्या. साहेब आईसाहेबांवर रागावून मोठ्याने ओरडले, तुला म्हणतो ना घरी जा. आईसाहेब स्तब्ध झाल्या. डोळ्यात टचकन पाणी आलं. तोंडाला पदर लावला. त्या अश्रुढाळीत हिरमुसून घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्या खूप रडल्या. तसल्या मानसिक अवस्थेत त्यांनी साहेबांची मोसंबीची रस व ताक शंकरजवळ पाठवून दिलं. साहेबांनी ते घेतलं. आईसाहेब 2 दिवस जेवल्या नाहीत. तिसऱ्या दिवशी साहेबांचा ताप उतरला. त्यांनी कार्यालयात ताकभात खाल्ला. साहेबांनी ताकभात खाल्ल्याचं कळल्यानंतर आईसाहेबांनी त्या रात्री ताकभात खाल्ला. आईसाहेब घरी जाऊन रडल्याचे कळल्यावर साहेबांना वाईट वाटलं. रामूवर आपण विनाकारण रागवलो. 3 दिवसांनी सायंकाळी साहेब पूजेच्या वेळी घरी आले. प्रार्थनेत सहभागी झाले. आईसाहेबांचा साहेबांशी अबोला होता. साहेबांच्या मनात मात्र दिलगिरीची भावना होती. अपराधीपणा वाटत होता. त्या कबीराच्या दोह्यांच्या ओळी हलक्या आवाजात म्हणू लागल्या. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा, अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, झूठी चाम चटाए, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. गगन घटा गहराणी साधो, गगन घटा कहराणी, पूरब दिशा से उठी है बदरिया, पूरब दिशा से उठी है बदरिया, रिमझिम बरसत पानी हो, रिमझिम बरसत पानी, पूरब दिशा से उठी है बदरिया, रिमझिम बरसत पानी, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. पिढीजात मृतवत समाजास पेटवायचे असेल तर पहिले पाणी पेटवले पाहिजे. पाणी पेटवायचे असेल तर त्यासाठी योग्य ठिकाण पाहिजे. प्रचंड नियोजन आणि पूर्वतयारी पाहिजे. एकनिष्ठ सहकार्याची मदत आणि आर्थिक पाठबळ पाहिजे. साहेब विचार करीत होते. त्यांच्या निस्पृह आणि निस्वार्थी कार्याकडे अनेक दलितेतर कार्यकर्ते आकर्षित झाले होते आणि होत होते. साहेबांच्या अगाध ज्ञानाने त्यांच्यावर मोहिनी घातली होती. राव बहादर सी.के. बोले यांनी मुंबई विधिमंडळात मंजूर करून घेतलेला पाण्याचा ठराव अंमलात आणण्याचा अनंतराव चित्रे, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, भास्करराव केद्रेकर, देवराव नाईक अशा अतिनिकटच्या सहकाराचा मनोदय होता. अनेक बैठका आणि चर्चेअंती सर्वानुमते महाडला कुलाब जिल्हा परिषद घेण्याचे ठरवले. तारीख ठरली 19 आणि 20 मार्च 1927. साहेबांनी या परिषदेची तयारी करण्याची संपूर्ण जबाबदारी अतिशय विश्वासू आणि जवळचे सहकारी अनंतराव चित्रे यांच्यावर सोपवली. महाडला परिषदेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 20 मार्च 1927 रोजी दुपारच्या वेळी अनंतरावांनी सत्याग्रहींना आवाहन केले की आपण सर्वांनी शिस्तीने जाऊन महाड शहरात असलेल्या चवदार तळ्याचे पाणी पिऊया. परिषदेस आलेले सर्व सत्याग्रही तळ्याचं पाणी पिऊन पुन्हा परिषदेच्या ठिकाणी आले. तळ्यावरून आल्यानंतर साहेब जवळच्या सहकाऱ्यांसह जरा विश्रांतीसाठी महाडच्या शासकीय विश्रांतीगृहामध्ये गेले. या परिषदेला साहेबांचे थोरले बंधू बाळरामही आवर्जून हजर होते. इकडे परिषदेच्या ठिकाणी धर्मांत सवर्ण हिंदू लोकांनी अचानक सत्याग्रहींवर हल्ला केला. म्हातारे, स्त्रिया, मुलं यांच्यासह सर्वांनाच अमानुष मारझोड सुरू केली. जेवत असलेल्या त्या सत्याग्रहीच्या ताटात माती कालवली.
स्वयंपाकाची पातेली, ढेरे, कड्या आणि पिठी यांच्यामध्येही माती टाकली. ताटं लाथाळली, चुली विझवून टाकल्या. काही सत्याग्रही शहरात गेले होते. त्यांनाही गल्ली पेठात गाठून मारू लागले. हे जेव्हा साहेबांना समजले तेव्हा ते प्रक्षुब्ध झाले. त्यांनी पोलिसांना पंचनामा करायला लावला. खटले दाखल केले. 2 दिवसांनी ही घटना जेव्हा आईसाहेबांना कळली तेव्हा त्यांना साहेबांच्या जीवाची काळजी वाटू लागली. परिषदेच्या जखमीच्या भेटी घेतल्यानंतर आणि महाडची कायद्याची कामं उरकल्यानंतर 3 दिवसांनी साहेब जेव्हा मुंबईत परत आले तेव्हा आईसाहेबांचा जीव भांड्यात पडला. डॉक्टर साहेबांनी सत्याग्रहींना मारहाण केल्याचं पोलीस पंचनामा केल्यामुळे आणि सनातनी सवर्ण हिंदू विरुद्ध अलिबाग सत्र न्यायालयात खटला दाखल केल्यामुळे साहेबांविरुद्ध आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांविरुद्ध कर्मठ सवर्ण हिंदूंनी पनवेल, अलिबाग, माणगाव, पेण, शहापूर येथील न्यायालयांमध्ये अनेक खोटे दावे दाखल केले. महाड येथे दलितांना जी अमानुष मारझोड करण्यात आली त्यांची माहिती वृत्तपत्रीय माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील बहिष्कृत समाजापर्यंत जाणे गरजेचे होते. सवर्णांच्या वृत्तपत्रांमधून महाडच्या घटनेची चुकीची माहिती दिली जात होती. जनतेला सत्य कळणे गरजेचे होते. साहेबांना पहिले वृत्तपत्र मूकनायक काही महिने चालून आर्थिक विवंचनेमुळे बंद करावे लागले होते. त्यांनी 3 एप्रिल 1927 रोजी नवीन पाक्षिक सुरू केले. त्याला नाव दिले बहिष्कृत भारत. पाठोपाठ निवडक बहिष्कृत आणि सवर्ण सहकाऱ्यांना बरोबर घेऊन डॉक्टर साहेबांनी 4 सप्टेंबर 1927 रोजी समाज समता संघ स्थापन केला. या संघाच्या माध्यमातून साहेबांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रमुख देवालयात प्रवेश मिळावा म्हणून अनुयायांच्या आणि सहकाऱ्यांच्या मदतीने सत्याग्रह सुरू केले. संघाच्या वतीने समता साप्ताहिक 29 जून 1928 रोजी सुरू केले. समाज उद्धाराच्या कार्यात साहेब इतके व्यस्त होते की त्यांच्या नातेसंबंधात गणगोतांमध्ये ज्या काही सुखदुःखाच्या घटना घडत त्यामध्ये सहभागी होण्यादेखील त्यांना सवड नव्हती. आपल्या मृतपाय समाजाचे उद्धार हे एक आणि एकमेव ध्येय साहेबांच्या दृष्टीपथात होते. त्यांनी समाज उद्धाराच्या कार्यासाठी स्वतःच पूर्णतः झोकून दिले. काही वेळा साहेबांना 15-20 दिवस सुद्धा कुटुंबांकडे फिरकण्यास वेळ मिळत नसे. या सुमारास एक अतिशय गमतीशीर घटना घडली. कोल्हापूरला साहेबांचे जवळचे मित्र दत्तोबा पवार यांच्या ओळखीची काशीबाई बाबाजी जाधव ही ढोर समाजातील मुलगी मॅट्रिक नापास झाली होती. मात्र तिला पुढे काहीतरी शिकण्याची इच्छा असल्याचे तिने दत्तोबा पवार यांना सांगितले. त्यांच्या सल्ल्याने काशीबाईने साहेबांना एक पत्र पाठवलं आणि पुढे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. साहेबांनी तिला उलट पत्र पाठवून सल्ला दिला की तुला पुढे शिकण्याची इच्छा असेल तर परिचारिकेचा कोर्स कर. साहेबांचे पत्र मिळताच एके दिवशी संध्याकाळी काशीबाई कोल्हापूरहून तिचा बाडबिस्तरा घेऊन थेट मुंबईला साहेबांच्या कार्यालयात आली. साहेबांनी आस्तेवाईकपणे चौकशी केली आणि तिची तात्पुरती राहण्याची सोय सहकारी बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या घरी केली. काशीबाईला जे रुग्णालयात परिचारिकेच्या कोर्ससाठी प्रवेश मिळावा म्हणून साहेब स्वतः हॉस्पिटलच्या डीनला जाऊन भेटले. मुलगी मॅट्रिक नापास असल्यामुळे डीनने तिला प्रवेश देण्याचे नाकारले. मग त्यांनी रुग्णालयाच्या मुख्य सचिवांना अर्ज लिहिला आणि काशीबाईला स्पेशल केससाठी रुग्णालयात परिचारिकेच्या कोर्ससाठी प्रवेश मिळवून दिला. या धावपळीत साहेबांचे 8 दिवस गेले. या 8 दिवसात काशीबाई तिचा बहुतांशी वेळ साहेबांच्या कार्यालयात घालवीत असे. त्यांच्या टेबलावरील 4-5 पोस्टकार्ड दररोज कोणाला ना कोणाला लिहून कार्यालयातील लोकांकडे ती पोस्ट बॅगमध्ये टाकण्यासाठी देत असे. जे रुग्णालयात प्रवेश मिळाल्यानंतर वर्गणी काढून साहेबांनी काशीबाईला 2 पातळं, टॉवेल, हातरुमाल, बिछाना, एक ट्रंक असं नित्य उपयोगी सामान घेऊन एका कार्यालयाजवळ जे रुग्णालयात पाठवून दिले. साहेब अस्पृश्यांवरील अन्यायाच्या संबंधित गव्हर्नर साहेबांना पत्र लिहिण्यात व्यस्त असताना दुसऱ्याच दिवशी काशीबाई अचानक तिच्या सर्व सामानांसह जे रुग्णालयाच्या वसतिगृहातून साहेबांच्या कार्यालयात परत आली.
साहेब चकित झाले. काय ग काशी, अशी अचानक का आलीस, आणि तेही सामान घेऊन? साहेबांनी काशीबाईला विचारले. साहेब, दवाखान्यातले ते माणसांचे मुडदे आणि सगळीकडे रक्तच रक्त पाहून मी चक्कर येऊन खाली पडले. मला हा कोर्स झेपणार नाही, काशीबाई साहेबांना म्हणाली. साहेबांना समजलं, रडतं शिपाई घोड्यावर बसवला की हार नक्कीच होते. पुन्हा साहेबांनी जवळच्या सहकाऱ्यांकडून वर्गणी जमा केली. एका कार्यकर्त्याला सांगून तिचं तिकीट काढलं आणि तिच्या आई वडिलांकडे कोल्हापूरला तिला परत पाठवून दिलं. 13 नोव्हेंबर रोजी अमरावतीच्या कार्यकर्त्यांनी तिथल्या अंबाबाई देवीच्या देवालयात प्रवेशासाठी सत्याग्रह परिषदेचे उद्घाटन साहेबांच्या उपस्थितीत करण्याचे ठरवले. साहेब सत्याग्रहाच्या सभेला संबोधित करण्यासाठी 10 नोव्हेंबर 1927 रोजी सहकाऱ्यांसह रेल्वेने अमरावतीला निघाले. परिषदेचे आयोजन अमरावतीच्या इंद्रभुवन थिएटरमध्ये करण्यात आले. इकडे मुंबईत 12 नोव्हेंबर 1927 रोजी आईसाहेबांचे थोरले धीर बाळाराम परळ भागातील बोयवाडीत येथे त्यांच्या सखूबाई या एकुलत्या एका मुलीच्या घरी रात्री जेवण करून नायगावच्या स्वतःच्या खोलीवर परतत असताना रस्त्यामध्ये चक्कर येऊन कोसळले. ज्ञाती बांधवांनी त्यांना त्यांच्या खोलीवर नेलं. मात्र बाळाराम यांनी हृदयक्रिया बंद पडून दुपारी 1 वाजता जगाचा निरोप घेतला. प्रकृती बरी नसतानाही आईसाहेब धीराच्या अंत्यविधीला गेल्या. त्यांनी धीराच्या मरणोत्तराच्या सर्व विधी कार्यामध्ये भाग घेतला. अमरावतीच्या अंबादेवी सत्याग्रह सभेचे अध्यक्षपद साहेबांकडे होतं. जवळपास 1 तासाचे मार्गदर्शन आणि प्रबोधनकर उत्स्फूर्त भाषण करून साहेब खाली बसले आणि एका कार्यकर्त्याने साहेबांच्या हातात मुंबईहून आलेली तार दिली. त्यांनी तार वाचली तसा चेहरा खरकन उतरला. साहेबांचे थोरले बंधू बाळाराम यांचे मुंबईत निधन झाल्याची तार होती ती. साहेबांनी परिषदेच्या एका आयोजकाकडे तार देऊन सभेला ही खबर जाहीरपणे कळवण्यात सांगितले. दुखवट्यासाठी परिषद 10 मिनिटं तहकूब करण्यात आली. बाळाराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. परिषदेचे कामकाज पूर्ण होताच साहेब थोरल्या बंधूचे मरणोत्तर विधी करण्यासाठी मुंबईकडे निघाले. महाडच्या सनातनी हिंदूंनी चौधारी तळे वदोक्त पद्धतीने पुन्हा पुन्हा शुद्ध केले. ही बातमी जेव्हा साहेबांना समजली तेव्हा त्यांना विषाद वाटला. बुरसटलेल्या हिंदू धर्माने माणसापासून माणूस इतका दूर आणि तिरस्करणीय केल्याने त्यांचे मन क्षुब्ध झाले. त्यांनी महाडच्याच मातीत 25 ते 27 डिसेंबर 1927 असे 3 दिवस पुन्हा महाड सत्याग्रह परिषद घेण्याचं ठरवलं. परिषदेचे दिवस जवळ येऊ लागले. साहेबांचे अनंतराव चित्रे, सीना शिवतकरकर आणि आर.बी. मोरे, सुरबानान चिटणीस, गोविंदराव आडरेकर, तु. गायकवाड हे इतर निकटचे सहकारी आणि कार्यकर्ते रात्रंदिवस परिषदेच्या तयारीसाठी राबत होते. खेड्यापाड्यात आणि वाड्या वस्त्यावर साहेबांचा संदेश देत पायी फिरत होते, बैठका घेत होते. डॉक्टर साहेब महाडच्या अस्पृश्यांची परिषद घेत असल्याचे कळताच त्यांना मुंबईहून आणि मुंबईबाहेरून खुनाच्या धमक्यांची आणि गलिच्छ शिव्यांची निनावी पत्र येऊ लागली. आईसाहेबांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांना साहेबांच्या जीवाची अधिकच काळजी वाटू लागली. त्यांचे जीवाभावाचे बहिष्कृत वर्गातील आणि सवर्ण सहकारी रात्रंदिवस त्यांच्या आजूबाजूला राहू लागले. एखादा सनातनी धर्मीय माथेफिरू रात्री बेरात्री आला आणि त्याने साहेबांवर हल्ला केला तर? सर्व सहकाऱ्यांना साहेबांच्या जीवाची चिंता होती. साहेब मात्र उकाडा जाणवू लागला की कार्यालयाच्या पुढे 2 बाक जुळून त्याच्यावर निर्धास्त झोपत. त्यांच्या आजूबाजूच्या मैदानात अनंतराव चित्रे, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, गायकवाड, मडके बुवा, सीना शिवतकरकर, देवराव नाईक, दत्तात्रय प्रधान, केद्रेकर, गोविंदराव आडरेकर असे 10-12 सहकारी झोपत. आईसाहेबांना साहेबांच्या काळजीने रात्र झोप येत नसे. त्या एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होते, रात्र संपण्याची वाट पाहत.
या काळजीमुळे त्यांना आजारही बळावत होता. महाडच्या परिषदेची तयारी होत आली आणि तारीखही जवळ येऊन ठेपली. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेला बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील भागात.